प्रभु रामचंद्र भगवान की जय। विचारता पायांतरी अंजनी व्रतार केसरी यज्ञ पुरुष प्राणे करी जन्मधारी हनुमंत। आणि ज्यावेळेस तो अंजनी मातेनं तो पूर्ण पिंड असणारा त्या ठिकाणी म्हणले काय केला, प्राशन केला। त्या ठिकाणी हा गर्भ वाढला, परंतु ज्या अंजनी मातेचे पती असणारे म्हणले केशरी नंदन आणि हे यज्ञ पुरुषाची झालेली असणारी कृपा किंवा तो असणारा भाग आणि त्याच्यातून या हनुमानजीचा जन्म झालेला आहे किंवा ते पूर्ण पिंडाचे या ठिकाणी असणारे प्राप्त झालेले आहे, त्यांना पूर्ण पिंडाचा त्यांचा जन्म आहे म्हणून ते शक्तिवान आहेत, म्हणून याच्यावर विश्वास ठेवावा लागतोय। याचं सर्व असणारं पूर्व जन्म कथन आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले। राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत अर्धाई पिंड आम्हा समस्त सगळ्या पिंडाचा हनुमंत बळे समर्थ तुरबळी। आतुरबळी म्हणले कोण, हनुमंत असणारा। का तर आपण 14 जण म्हणले कशा आहोत, अर्ध्या पिंडाचे आहोत आणि पूर्ण पिंडाचं कोण आहे, कोणाचा जन्म आहे तर तो हनुमानजीचा जन्म या आणि म्हणून सर्व शक्तिशाली असणार, सर्व शक्तिमान, सर्व शौर्य कार्य धैर्य परिपूर्ण अवस्थेनं जर कोणाचा जन्म असेल तो असणारा महारुद्र या हनुमानजीचा आहे असं प्रभू रामचंद्र सांगतात। आम्हाशी आणि हनुमंत समूळ मुळी एकात्मता नाही भिन्नत्वाची कथा जान तत्वता सौमित्रा। मग काय सांगितलं, जान तत्वता सौमित्रा म्हणून म्हणले हनुमानजीमध्ये आपल्या दोन नाहीत, आपण मूळचे असणारे एका पिंडापासून असणारा किंवा यज्ञाच्या त्या भागापासून हनुमानजीचाही जन्म आहे एका पिंडापासून आणि एका पिंडाच्या या 4 भागापासून किंवा त्या ठिकाणी अर्धा पिंडाचा आपला जन्म आहे। म्हणून लक्ष्मणा या हनुमंताला म्हणले 2 समजायची गरज नाही, द्वैत मांडण्याची गरज नाही, मुळात याचा आणि आपला जन्म असणारा त्या ठिकाणी एकाच अवस्थेनं झालेला आहे। म्हणून हे सर्व असणारा वृत्तांत हा कथाभाग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात। पुढचा कथाभाग असणारे या ठिकाणी पुढचे असणारे महारुद्र महाराज सांगतील। पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम किती ओवी